अधिक मासानिमित्त अंबाबाई मंदिरात धार्मिक अनुष्ठान. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात अधिक महिन्याच्या निमित्ताने 3 दिवसीय धार्मिक अनुष्ठाने शुक्रवारपासून गरुड मंडपात पार पडत आहेत. हक्कदार श्री पूजक मंडळाच्या वतीनं पार पडणाऱ्या या विधींच्या पहिल्या दिवशी देवता स्थापना, पुण्यवाचन आणि होम हवन करण्यात आले. त्यानंतर देवीची आरती करण्यात आली. अधिक मासामुळे मंदिरात भाविकांची संख्या वाढली असून या कार्यक्रमात भक्त मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत. ही धार्मिक अनुष्ठाने 24 मे पर्यंत सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चालतील. 24 मे रोजी सकाळी 10 वाजता देवीची उत्सव मूर्ती पालखीतून पंचगंगा नदी तीरावर पवित्र स्थानी नेण्यात येईल. स्नानानंतर पालखी परत मंदिरात येऊन पूर्णाहुती आणि आरतीने विधी समाप्त होतील. ज्येष्ठ अधिक 2026 या पावन पुण्य काळामध्ये महालक्ष्मी पंचायतन हा धार्मिक विधी सोहळा चालू आहे. या अंतर्गत आज श्री सुक्ताचे हवन आणि नवार्ण मंत्राचे लक्ष हवन पूर्ण करत आहोत. त्याचा विधी आता चालू आहे. एक धार्मिक अनुष्ठान अधिक मासामध्ये केल्यानंतर पुण्यकर्मा देवता आशीर्वाद मिळत असतात आणि या अनुषंगानं काही धार्मिक उपक्रम होत असतात. त्या विधीमधले हे पार्ट आहेत सर्व. या विधीची सांगता अवभृत स्नान या विधीने होत असते. याकरता सर्व विधी झाल्यानंतर देवी स्नानासाठी पंचगंगा नदी तीरी जाणार आहे. सकाळी 10 वाजता मंदिरातील आरती सोहळा झाला की यानंतर पालखी बाहेर पडेल. साधारण तिथं नदी पूजन, देवी पूजन आणि स्नान वगैरे विधी होऊन परत त्या मंदिरात येईल आणि बाकीचे विधी पूर्ण होऊन सांगता होईल. मी माधव वासुदेव मुनीश्वर, हक्कदार श्री पूजक, पुजारी मंडळाचा सचिव. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.